तर आज नवीन ऑर्डर आलेली आहे. पोहे माझे संपत आलेले होते, त्याच्यामुळे मी पोह्याला ऑर्डर टाकलेली आहे. मुबारक आलेला आहे, पण टाकलेला आहे. आणि इथं त्या मॅडम अभ्यास करत बसलेल्या आहेत दुकानामध्ये. आणि बिस्किटं पण बऱ्यापैकी आलेले आहेत. हा पतंजली कोकोनटवाला नव्हता, मी त्याला ऑर्डर टाकलेली आहे. आणि हे बघा, पाहू शकतो तुम्ही. आता जवळपास वाजलेले आहेत 11:30 वाजलेले आहेत आत्ता. मी आत्ताच व्हिडिओ काढायला घेतला आहे, मला टाईमच नव्हता, पण टाकावा म्हटलं. कारण रेग्युलर टाकायचे म्हणले ना, तरी पण किती होत नाही आहे. आता इथं बॉटल वगैरे ठेवून घेणार आहे. कोणत्या संपल्यात वगैरे खाली ठेवून घ्यायचं आहे मला. लोटी चक्कू पाय वगैरे आलेला आहे, मध्ये करतायत. कारण ह्यांना ना क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत मुलींना, त्याच्यामुळे इथं शुगर आलेली आहे. इथं पोहे आलेले आहेत. हे बघा, पोहे पण एवढेच राहिलेले, त्याच्यामुळे मी ऑर्डर टाकलेली आहे. केल्याशिवाय पर्याय नाही, उघडल्याशिवाय पर्याय नाही. 31 सगळ्यांच्या आज पार्ट्या वगैरे असतील, कुठं जायचं प्लॅनिंग असेल, पण आमचं काही नाही आहे. कारण शॉपमुळं भाडे कुठून भरायचं हा प्रश्न उद्भवतो. आणि म्हणून मग नाही केलं, कारण आधीच धंदा नाही आहे. कारण सुट्ट्या लागलेल्या आहेत सगळ्यांना, गावी गेलेले आहेत इंजिनिअरिंग कॉलेजचे वगैरे मुलं मुली वगैरे, त्यांच्यावरतीच डिपेंड आहे. इथं कॉलेजचा एरिया असल्यामुळे त्यांच्यावरतीच चालतं. आणि म्हणून काही होत नाही आहे. खरं सांगायचं म्हणलं तर जास्त काही धंदा नाही आहे आता, पण बसण्यात पण अर्थ नाही आहे. पण वाटतं की तेवढंच कुठून भरायचं परत भाडं वगैरे. आधीच ऑलरेडी माझ्या मिस्टरांचं पेमेंट पण नाही आलेला, 3-3.5 महिने भरलेले आहेत, पेमेंट नाही झालेला आणखीन त्यांचा पण. मग घर खर्च कसा भागवणार. आत्तापर्यंत गेलं, पण 2 महिने झालं. तर दुकानचं सुद्धा म्हणजे इतकं काही होत नाही आहे. आता जानेवारीमध्ये कॉलेज चालू झाल्याच्या नंतर होईल थोडं फारसं. पण पेमेंट नसलं ना, खूप हात मोडल्यासारखं होतं. आधीच हप्ते हे ते चालू राहतात आपले. आणि पाहू शकतो ऑर्डर वगैरे लावलेले आहेत मी आता. आणि झालं, इथं बिस्किटं लावते आहे बघा. बघू शकता तुम्ही, माझी छोटी मुलगी थोडीफार मध्ये